जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी मुद्दा। तर मुद्दा नेमका काय आहे तर जननायक कर्पूरी ठाकूरजी यांना भेटलेला आहे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी ट्विटद्वारे आपण म्हणू शकतो एक प्रकारे काय केला आहे, हा संदेश कन्वे केलेला आहे। आणि म्हणू शकतो एक प्रकारे जी जन्मशताब्दी होती कुणाची, कर्पूरजी ठाकूर यांची, त्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला काय केलं आहे, हा पुरस्कार एक प्रकारे घोषित केलेला आहे। तर आज आपण नेमकं काय पाहणार आहे तर कर्पूरी ठाकूरजी यांचं महत्त्वाचं कार्य कोणतं होतं हे आपण पाहणार आहे। त्यानंतर त्यांना जननायक नेमकं का म्हणलं जायचं हे सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे। सोबतच भारतरत्न पुरस्कारासंबंधीचे जे किताब नष्ट करणे अशा प्रकारचे जे भारताच्या राज्यघटनेतील जे महत्त्वाचे कलम आहे ते कलम सुद्धा आपण इथे पाहणार आहे। सोबतच नेमका भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो, ठीक आहे, त्याची सुरुवात कधी झाली होती, पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला भेटला होता, महाराष्ट्रातील किती व्यक्तींना हा पुरस्कार भेटला होता, ह्या संपूर्ण गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे। आणि शेवटी तुमच्यासाठी एक क्वेश्चन पण असणार आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे। चला तर आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला। हे पहा चित्र आहे, म्हणू शकतो जननायक कर्पूरी ठाकूरजी यांचं हे चित्र आहे। तर त्यांचं तुम्ही चित्र पाहू शकता, त्यांची एकदम जे म्हणू शकतो राहणीमान जे होतं एकदम साधं आणि सरळ होतं। त्यांच्या तुम्ही चित्रावरून पाहू शकता की त्यांचं राहणीमान किती साधं आणि सरळ होतं। त्यांच्या राहणीमानाविषयी तुम्हाला एक स्टोरी सुद्धा सांगतो, एक किस्सा आहे, सांगितला जातो। तो किस्सा असा आहे की बघा, जे जयप्रकाश नारायण जे होते यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काय केलं होतं, एक कार्यक्रम आयोजित केला होता। आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी कर्पूरजी ठाकूर काय केले होते, एक प्रकारे सहभागी झाले होते। आणि त्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तेथील काही नेत्यांना आढळलं की कर्पूरी ठाकूरजी यांचा जो शर्ट होता तो शर्टला छिद्र पडलेले होते, म्हणजे एवढी साधी राहणीमान त्यांची होती। तर त्या ठिकाणी काय केलं, जयप्रकाश नारायणजी यांनी काय केलं, एक प्रकारे मिश्किलपणे म्हणून काय केलं की जे हजर व्यक्तिमत्व होते, हजर व्यक्तिमत्वाकडून काय केलं की काही पैसे जननायक कर्पूरी ठाकूरजी यांच्यासाठी काय करायला सांगितले, दान द्यायला सांगितले त्या ठिकाणी। आणि तिथे भरपूर सारे पैसे कलेक्ट झाले कोणासाठी, जननायकसाठी। मात्र जननायक एवढे साधे सरळ राहायचे की त्यांनी काय केले, तो जमा झालेला पैसा बिहारमधील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कलेक्ट करून टाकला। विचार करा, इतकं साधं आणि इतकं सिंपल राहणारे व्यक्तिमत्व होते जननायक कर्पूरी ठाकूर। आणि जेव्हा यांचं निधन झालं होतं तेव्हा त्यांच्याकडे फक्त एकदम साधं सिंपल असं घर होतं, ठीक आहे। तर एवढी साधी सिंपल त्यांची राहणीमान होते। आणि अशा जननायकांनी काय केलं होतं, एक प्रकारे त्यांनी देशासाठी तर खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेलंच आहे, परंतु मुख्यतः त्यांनी त्यांची जी बिहारची राजनीती होती, बिहारच्या राजनीतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे। तर त्याविषयी आपण थोडक्यामध्ये पाहणार आहे की त्यांना जननायक नेमकं म्हणलं का जायचं, त्यांचा जन्म आपण त्या गोष्टी पण संपूर्ण पाहणारच आहे। तर तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की जननायक नेमकं का म्हणलं जायचं। पहा, त्यांचा जन्म जो झाला होता ना तो न्हावी समुदायामध्ये झाला होता। तो एकदम आर्थिकदृष्ट्या मागासलेला घटक समजला जायचा समुदाय, आणि त्या समुदायामधून त्यांनी संपूर्ण समस्याला एक प्रकारे तोंड देऊन काय केलेलं आहे, मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचले होते। आणि आता भारतरत्न पुरस्कारपर्यंत पण ते पोहोचलेले आहेत। म्हणजे त्यांचं एक प्रकारे जी कामगिरी होती त्या कामगिरीवरून त्यांना एक प्रकारे जननायक म्हणलं जायचं। आणि समाजातील लहानातील लहान घटकासाठी त्यांनी काय केलेलं आहे, कार्य केलं होतं। त्यामुळे एक प्रकारे त्यांची छाप संपूर्ण देशावर पडली होती आणि म्हणू शकतो मुख्यतः बिहारमधील जनतेवर पडली होती। त्यामुळे त्यांना तिथं काय म्हणलं जायचं, जननायक म्हणलं जायचं, ठीक आहे। तर आपण जननायक विषयी थोडक्यात पाहूया। हे पहा, PM यांनी ट्विट केलं होतं। तत्पूर्वी एक पॉईंट बघून घ्या, 26-27 जानेवारी आपण म्हणू शकतो एक प्रकारे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आणि 27 जानेवारीला काय करण्यात आलेलं आहे तर विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्हाला ऑफर दिलेली आहे। तर तुम्ही या ऑफरविषयी जे विदर्भ आयएस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये माहिती भेटून जाईल, ठीक आहे। तर मुख्यतः सध्या जे विदर्भ आयएस अकॅडमीचे येणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी आणि राज्यशाही एक्झामसाठी जे महत्त्वाचे जे 2 फास्ट ट्रॅक कोर्स चालू आहेत, उदाहरणामध्ये सिंहावलोकन बॅच आणि प्रहार बॅच, तर त्यावर बी तुम्हाला काय एक प्रकारे म्हणू शकतो आपण ऑफर भेटणार आहे। त्यामध्ये बघा, जुने दर 6,000, सध्या ऑफरमध्ये 5,000 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर 6,000 आणि ऑफर दर 5,000 आहे। तुम्ही तर याचा लाभ घ्यायला पाहिजे, ठीक आहे। आपण आपल्या लेक्चरवर येऊया। पहा, जननायक कर्पूरीजी ठाकूर यांचा जन्म कुठे झाला होता, बिहारमध्ये झाला होता। त्यांचं गावाचं नाव आहे पितोंजिया नावाचं गाव आहे। काय आहे गावाचं नाव, पितोंजिया। तर जन्मतारीख बघा त्यांची 24 जानेवारी 1924ला त्यांचा जन्म झालेला आहे, ठीक आहे। हे आपणास पाहायचं आहे। तो जे पितोंजिया गाव आहे, पितोंजिया गावाला त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांच्या निधनानंतर, जननायक यांच्या निधनानंतर काय केलं आहे, कर्पूरी ग्राम असं नाव दिलं आहे, ठीक आहे। कर्पूरी ग्राम आता त्यांना ओळखलं जाते, हे आपण ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे। आणि त्यांचं निधन फेब्रुवारी
1988ला झालं होतं, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि यांनी 2 वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, 2 वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी सुरुवातीला प्रजा समाजवादी पक्षामध्ये काय केलं होतं, एक प्रकारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कोणत्या पक्षामध्ये? प्रजा समाजवादी पक्षामध्ये. त्यानंतर त्यांनी जो आपला जनता पार्टी होती, जनता पक्ष म्हणू शकतो एक प्रकारे, जयप्रकाश नारायण आणि दादाभाई म्हणू शकतो एक प्रकारे, मोरारजीभाई देसाई जे होते त्यांच्या आपण एक प्रकारे म्हणू शकतो जनता पक्ष, त्या पक्षामध्ये त्यांनी एक प्रकारे नंतर आपली कारकीर्द सुरू केली 2nd नंबरची. ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी मग मुख्यमंत्री राहिले बिहारचे 2nd टाइमला. त्यानंतर त्यांनी शेवटी मग जनता दलामध्ये एक प्रकारे म्हणू शकतो प्रवेश घेतला. आणि मग त्यांनी, कारण की जनता पक्ष जो होता, जनता पक्ष काय झाला होता, डिझॉल्व्ह झाला होता. नंतर जनता दलामध्ये त्यांनी बिहारमध्ये जो ॲक्टिव्ह आहे त्या पक्षामध्ये त्यांनी सहभागी झाले होते. ठीक आहे. आणि त्यांनी 2 वेळा बिहारचे मुख्यमंत्री सुद्धा राहिले होते. ठीक आहे. तर ह्यांनी महत्त्वाचे केलेले जे कार्य आहे ते आपण कार्य इथं थोडक्यामध्ये पाहणार आहे. बघा, कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जमीन सुधारणा. बिहार तुम्ही स्टेट जर डोळ्यासमोर आणलं, तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मागास समुदाय त्या ठिकाणी दिसते. भरपूर ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की रोजगारासाठी तेथील लोक इतर राज्यामध्ये काय करतात, स्थलांतर करताना दिसतात. आणि त्या ठिकाणी सगळ्यात मेन समस्या होती जमीन सुधारणा. तर जशा प्रकारे सरकारनं जमीन सुधारणा चालू केल्या स्वातंत्र्यानंतर, त्या जमीन सुधारणा योग्यरित्या राबवण्याचं काम केलेलं आहे जननायक यांनी. ठीक आहे. आणि मग काय केलं, एक प्रकारे भरपूर साऱ्या गटांना त्यांचे जमिनीचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी काय केलं, महत्त्वाचे प्रयत्न केले होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ओबीसी आरक्षण. ओबीसी आरक्षण बघा, तुम्हाला माहित असेल की ओबीसी आरक्षण भेटलं होतं कधी, मंडल कमिशन नंतर म्हणू शकतो 27% आरक्षण देण्यात आलं होतं. परंतु भारतामध्ये सर्वात प्रथम ओबीसीना आरक्षण देणारं स्टेट ठरलं होतं, बिहार स्टेट ठरलं होतं. आणि ते कुणाच्या मुख्यमंत्री पदाखाली, तर जननायक यांच्या पदाखाली म्हणून ध्यानात ठेवू शकतो आपण. म्हणजे इतर मागासवर्गीयांना आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री कोण होते, जननायक कर्पूरी ठाकूर. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, बिहारमध्ये माहीत असेल तुम्हाला की जो 10वी पास करण्यासाठी एक इंग्लिश विषय हा कंपल्सरी पासिंग विषय होता. तो कंपल्सरी पासिंग विषय असल्यामुळे तिथं भरपूर सारे युवक फेल व्हायचे. म्हणून काय केला, इंग्लिश हा कंपल्सरी विषय कॅन्सल करण्यात आलेला आहे कुठं, त्यावेळेस. ठीक आहे. त्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण पण मोफत करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होतं. महत्त्वाचं आहे, त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण मोफत करण्यासाठी सुद्धा योगदान दिलं होतं. त्यानंतर ध्यान, उर्दू बिहार राज्याची 2ऱ्या क्रमांकाची राजकीय भाषा. कोणती? उर्दू 2ऱ्या क्रमांकाची राजकीय भाषा ठरवण्यासाठी पण त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलं होतं. तुम्हाला AIMIM नावाचा पक्ष माहीत असेल, ज्याचं चिन्ह, निवडणूक चिन्ह काय म्हणू शकतो आपण एक प्रकारे पतंग. ठीक आहे. तर OIC यांचा जो पक्ष आहे, तो पक्ष 2 ठिकाणी राज्य पक्ष आहे. एक म्हणू शकतो आपण एक प्रकारे तेलंगणामध्ये, आणि एक कुठं आहे, एक प्रकारे बिहारमध्ये. आणि बिहारमध्ये तुम्हाला समजलं असेल की मग उर्दू ही 2ऱ्या क्रमांकाची राजकीय भाषा आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं काम कोणतं केलं होतं, दारूबंदी. बिहारमध्ये तुम्हाला माहिती असेल की दारूबंदी असल्यामुळं दारूबंदीचं सुद्धा काम त्यांनी महत्त्वाचं कार्य केलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांची महत्त्वाची कामं असल्यामुळे त्यांनी, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी समाजातील संपूर्ण घटकासाठी, छोट्या छोट्या घटकासाठी महत्त्वाचं कार्य केलं. आणि छोट्या छोट्या घटकाचा विचार करणारे ते व्यक्तिमत्व होते. त्याच्यामुळे त्यांना जननायक म्हणलं जायचं. आणि त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी भरपूर साऱ्या अशा योजना राबवल्या, ज्याच्यामुळं सामान्य व्यक्तिमत्वाचं जीवन जे आहे ते सुधारण्यामध्ये मदत झालेली आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता महत्त्वाचे काही पॉईंट पाहूया. त्यामध्ये बघा, जे आपल्या राज्यघटनेमधील कलम 18 आहे, कलम 18 काय म्हणते, किताब नष्ट करणे. तर आपल्या एक प्रकारचे जुन्या काळामध्ये राव बहादूर, ठीक आहे, राजासाहेब, अशा प्रकारचे जे राजकुमारी, जे पद राहायचे ना, ते किताब नष्ट केलेले आहेत. ते कलम 18 आपण नेमकं पाहणार आहे, एक्झाममध्ये वेळोवेळी विचारलं जाते. त्यामध्ये बघा पहिला पॉईंट. ठीक आहे. पहिला पॉईंट काय म्हणते की सेनाविषयक. ठीक आहे. सेनाविषयक आणि विद्याविषयक. ठीक आहे. सेनाविषयक आणि विद्या म्हणजे शिक्षणाविषयक ध्यानात ठेवा. मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. फक्त सेनासंबंधी जे मेडल आहेत ते प्रदान केले जातील. मात्र नंतर शिक्षणासंबंधीचे म्हणू शकतो डॉक्टरेट पदवी वगैरे हे प्रदान केले जातील. मात्र इतर कोणतेही पदक म्हणू शकतो आपण एक प्रकारे किताब वगैरे दिले जाणार नाहीत. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट बघा, भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून काय करू शकत नाही, कोणताही किताब स्वीकारणार नाही. कोणताही आपला एखादा नागरिक आहे भारताचा, दुसऱ्या देशाचा कोणताही किताब स्वीकारू शकणार नाही. त्याच्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीची निष्ठा त्या देशाप्रती टिकून राहते. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की तुम्हाला असा सन्मान घ्यायचा असेल तर राष्ट्रपतीची पूर्वसंमती तुम्हाला लागणार असेल. ठीक आहे. त्यानंतर भारताचा नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती, ती ध्यानात ठेवा, नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना, ठीक आहे, राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणतेही किताब स्वीकारणार नाही. ठीक आहे. हे पण तुम्हाला ध्यान ठेवायचं की अशा प्रकारचे पद तुम्हाला एक प्रकार किताब स्वीकारता येणार नाही. त्यानंतर ध्यान ठेवा, राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची कोणतीही भेट वितलब्धी
किंवा पद स्वीकारणार नाही. हे पण तुम्ही ध्यानात ठेवा की राज्यामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो एक प्रकारे देशामध्ये कोणते लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती इतर कोणत्या देशाकडून एखादं वित्तलब्धी किंवा एखादा किताब स्वीकारू शकत नाही. हे कलम 18 आपणास सांगतं. ठीक आहे, हे आपण कलम थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहे, तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार. बघा, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे कधी? 2 जानेवारी 1954. 2 जानेवारी 1954ला भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचे. आणि हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सर्वांना माहीत असेलच की भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ठीक आहे, त्यानंतर ध्यानात ठेवा. नंतर आपण 2 नंबरचा कोणता म्हणू शकतो? पद्मविभूषण. 3 नंबरचा कोणता म्हणू शकतो? पद्मभूषण. आणि 4 नंबरचा पद्मश्री. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. आणि यामध्ये महत्त्वाचं आहे की एका वेळी जास्तीत जास्त 3 जणांना दिला जातो. किती? एका वेळी जास्तीत जास्त 3 जणांना दिला जातोय. मात्र एकदा 1999ला हा 4 जणांना देण्यात आला होता. 1999ला फक्त काय झालं, एकदा 4 जणांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे, अपवाद 1999ला. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर यामध्ये काय दिलं जातं ध्यान ठेवा, तर राष्ट्रपती स्वाक्षरीच्या म्हणून एक प्रमाणपत्र राहते राष्ट्रपती स्वाक्षरीचं. त्यानंतर पिंपळाच्या पानाचं पदक असते. पिंपळाच्या पानाचं आपण म्हणू शकतो एक प्रकारे पदक असते. तुम्हाला पदकाचं चिन्ह आपण इथं पाहिलेलंच आहे. ठीक आहे, सुरुवातीलाच पाहिलं होतं आपण. हे अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो पिंपळाच्या पानाचं काय पदक दिलं जातंय. ठीक आहे, त्यानंतर बघा, सुरुवातीला भारतरत्न प्राप्त 3 व्यक्ती होते. याची ध्यानात ठेवायची ट्रिक कशी आहे? सी वरून जे आहे ध्यानात ठेवा, सी वरून स्टार्ट होणारे व्यक्तिमत्व आहेत. तर हे 3 व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामध्ये कोण आहे बघा? सर्वात शेवटी म्हणू शकतो सी व्ही रमन. ठीक आहे, सी व्ही रमन म्हणू शकतो आपण एक प्रकारे. त्यानंतर आपण म्हणू शकतो कोण? सी म्हणजे स वरून ध्यानात ठेवा, सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक आहे, आणि नंतर सी मध्ये आपण म्हणू शकतो एक प्रकारे व्यक्तिमत्व सी राजागोपालाचारी. हे 3 व्यक्तिमत्वांना काय भेटलं? सुरुवातीला भारतरत्न पुरस्कार भेटला होता. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आतापर्यंत एकूण 48 जणांना पुरस्कार भेटला होता. आता 49 व्यक्तिमत्व कोण ठरले? जननायक कर्पूरजी ठाकूर. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आणि कर्पूरजी ठाकूर यांना मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झाला. कोणता? मरणोत्तर पुरस्कार. आणि मरणोत्तर पुरस्कार आतापर्यंत एकूण 16 जणांना प्राप्त झाला. किती? 16 जणांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि मरणोत्तर पुरस्कार प्राप्त करणारे व्यक्तिमत्व, मरणोत्तर पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्तिमत्व कोण होते? म्हणू शकतो अचानक एक प्रकारे जे निधन झालं होतं कुणाचं? लाल बहादूरजी शास्त्री. त्यांना हा मरणोत्तर पुरस्कार सर्वात प्रथम देण्यात आला होता. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आतापर्यंत 48 जणांना भेटला, 16 जणांना मरणोत्तर पुरस्कार भेटला होता. आणि ध्यानात ठेवा की एक्झाममध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे, सर्वात यंग व्यक्तिमत्व कोण होतं? सर्वात यंग व्यक्तिमत्व ज्यांना म्हणू शकतो भारतरत्न पुरस्कार भेटला होता ते होते सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर हे होते. आपण त्याच्याविषयी तुम्हाला त्या गोष्टीविषयी तुम्हाला इतर पॉईंट पुढे सांगणार आहे. जसं उदाहरणामध्ये की पूर्वी फक्त काही क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जाता मात्र 2011 पासून हा इतर क्षेत्रामध्ये पण म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर आपण पाहणार आहे. तर सचिन तेंडुलकर हे 40 वर्षाचे होते. आणि नंतर सर्वात वयस्कर मरणोत्तर नाही तर फक्त जिवंतपणे ज्यांना पुरस्कार भेटला आहे त्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 100व्या वर्षी हा पुरस्कार भेटला होता. कधी? 100व्या वर्षी हा त्यांना पुरस्कार भेटला होता. ठीक आहे, मात्र तुम्ही जर असं जर म्हणलं की मरणोत्तर वयस्कर व्यक्तिमत्व कोण होते, तर मदन मोहन मालवीय. मदन मोहन मालवीय यांना पुरस्कार भेटला होता, मरणोत्तर सर्वात वयस्कर व्यक्तिमत्व. ठीक आहे, ते ध्यानात ठेवा. नंतर अभारतीय जे भारतीय नव्हते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलाय ते होते खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी सुद्धा म्हणलं जायचं, ते व्यक्तिमत्व ध्यानात ठेवा. नंतर नेल्सन मंडेला सुद्धा यांना पण भेटला होता 1990ला. दक्षिण आफ्रिकेचे व्यक्तिमत्व आहेत. ठीक आहे, त्यानंतर एकमेव नैसर्गिकृत भारतीय नागरिक वर मदर तेरेसा यांना भेटलाय. नैसर्गिकृत म्हणून सुद्धा एक प्रकारे, कारण की मदर तेरेसा यांचं महत्त्वाचं कार्य भारतामध्ये होतं. त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं भारतासाठी काय केलं होतं, एक प्रकारे बलिदान दिलं होतं. त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारे नैसर्गिकरित्याच भारतीय नागरिकत्व भेटलं होतं. आणि त्या आधारावर म्हणून एक प्रकारे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे, आता पुढचे काय पॉईंट आहेत ते तुम्हाला सांगतो. मरणोत्तरमध्ये आपण पाहिलं की सर्वात वयस्कर व्यक्तिमत्व कोण होते? एक प्रकारे मदन मोहन मालवीय यांना 153व्या वर्षी म्हणून सुद्धा एक प्रकारे देण्यात आलेला आहे. आणि सर्वाधिक भारतरत्न प्राप्त स्टेटमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे, 9 भारतरत्न. आणि 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 8 भारतरत्न. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि आतापर्यंत हा पुरस्कार 2 वेळा रद्द करण्यात आलेला आहे. 2 वेळा रद्द करण्यात आला होता. तो 1977 ते 1980 मध्ये आणि 1992 ते 1995 मध्ये हा पुरस्कार म्हणून सुद्धा एक प्रकारे रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे, सुरुवातीला हा मरणोत्तर पुरस्कार दिला जायचा नाही. भारतरत्न सुरुवातीला मरणोत्तर दिला जायचा नाही, मात्र 1966 पासून मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आपण पहिले व्यक्तिमत्व पण पाहिले कोण? लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे, पहा 2011 पूर्वी काय होतं की काही क्षेत्रामध्ये उदाहरणामध्ये साहित्य, ठीक आहे, साहित्यामध्ये म्हणू शकतो एक प्रकारे, नंतर विज्ञानमध्ये, कलामध्ये आणि सार्वजनिक जीवनामधील
सार्वजनिक जीवनातील जे महत्त्वाची कामगिरी असेल त्या संबंधी म्हणून एक प्रकारे हा पुरस्कार दिला जायचा. मात्र 2011 पासून हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जात आहे, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि त्याच एक प्रकारे ह्या बदलामुळेच एक प्रकारे सचिन तेंडुलकर यांना 2014ला क्रीडा क्षेत्रामध्ये पुरस्कार भेटला आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे ह्या बदलामुळेच, ठीक आहे, हे तुम्हाला पॉईंट ध्यानात ठेवायचे आहे. त्यानंतर महत्त्वाचे काही पॉईंट आहेत ते आपण पाहणार थोडक्यामध्ये. बघा, अलीकडील भारतरत्न पुरस्कार विजेते व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचे तर CNR राव ध्यानात ठेवा. 2014 यांचं ह्या वर्षी 2023ला यांचं निधन सुद्धा झालेलं आहे, तर यांच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर CNR राव यांचा भेटलेला आहे, ध्यानात ठेवा. नंतर सचिन तेंडुलकर यांना 2014ला भेटलं आहे, कशामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, ठीक आहे. नंतर मदन मोहन मालवीय 2015, अटल बिहारी वाजपेयी 2015, ठीक आहे. नंतर प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना एक प्रकारे म्हणू शकतो 2019ला पुरस्कार भेटलेला आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये नानाजी देशमुख हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहे. आणि शेवटचा आणि आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहे की किती महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्वाला म्हणू शकतो एक प्रकारे भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. तर पहा, 9 भारतरत्न आहेत आपले महाराष्ट्रातील, ठीक आहे. किती आहेत? 9 भारतरत्न महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामध्ये पहा, सुरुवातीला आपण पाहिले महर्षी धोंडो केशव कर्वे, सर्वात वयस्कर व्यक्तिमत्व म्हणू शकतो एक प्रकारे. 1958ला त्यांना पुरस्कार भेटला आहे. आणि ह्या व्यक्तिमत्वावर भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहे, बाबासाहेबांवर भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. आता 2 नंबरचे व्यक्तिमत्व आहे पावा काने यांना भेटलेलं आहे, ध्यानात 1963ला. पांडुरंग वामन काने हे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. त्यानंतर विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे यांना 1983ला भेटलेलं आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990ला पुरस्कार भेटलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर जमशेदजी टाटा यांना 1992ला, लता दिदी यांना 2001ला, नंतर पंडित भीमसेन जोशी यांना 2008ला, सचिन तेंडुलकर यांना 2014 आणि नानाजी देशमुख यांना म्हणू शकतो एक प्रकारे 2019ला हा पुरस्कार भेटलेला आहे, ठीक आहे. अशा प्रकारे हे महाराष्ट्रामधील 9 व्यक्तींना हा पुरस्कार भेटलेला आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे, ठीक आहे. आता शेवटी तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर करायचा आहे, ठीक आहे. तर तो क्वेश्चन असा आहे की बघा, आपण पाहिलेल्या डाटामधीलच राहणार आहे. तत्पूर्वी एक पॉईंट बघा की भारतरत्न विजेत्याला खालीलपैकी सुविधा दिल्या जातात, म्हणजे कोणकोणत्या सुविधा भेटतात, ठीक आहे. त्यानंतर आपण एक शेवटचा पॉईंट पाहणार आहे, अग्रक्रम तालिका, ते पण पाहून घेऊया. नंतर आपण तुमच्यासाठी एक क्वेश्चन राहणार आहे शेवटी, ठीक आहे. तर बघा, सुविधा काय भेटतात तर VVIPच्या समकक्ष श्रेणी असते त्यांना. VIP म्हणून एक प्रकारे VVIP, ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनच्या श्रेणीमध्ये त्यांना हे केलं जाते. त्यानंतर संसदेच्या बैठका आणि सत्रामध्ये सहभागी होण्याची पण त्यांना सवलत आहे, ठीक आहे. संसदेच्या सत्रामध्ये त्यांना बैठकीमध्ये सहभागी होता येतं, ठीक आहे. नंतर प्रजासत्ताक दिवस, रिपब्लिक दिवस आणि स्वातंत्र्य दिवसाला पण ते काय असतात म्हणू शकतो, सन्माननीय अतिथी असतात. त्यानंतर भारतात त्यांना भारतामध्ये कुठे जाण्यासाठी त्यांना प्रथम श्रेणीचे काय भेटते, विमानाचे मोफत तिकीट भेटते आणि रेल्वेचे पण सुद्धा मोफत तिकीट भेटते, ठीक आहे. नंतर PMच्या वेतन एवढे किंवा त्या वेतनाच्या 50% म्हणू शकतो एक प्रकारे निवृत्ती वेतन सुद्धा भेटते त्यांना. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना Z+ श्रेणीची म्हणू शकतो सिक्युरिटी पण भेटते, Z श्रेणीची सिक्युरिटी सुद्धा भेटते त्यांना आवश्यकतेनुसार. ही त्यांच्या महत्त्वाची श्रेणी आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात मेन आहे, त्यांना जी पदक्रम तालिका आहे राज्यघटनेमधील, त्याच्यामध्ये 7A नंबरचा क्रमांक जे आहे, 7A क्रमांकामध्ये त्यांना दिलं जाते. जर एका ठिकाणी एखादा कार्यक्रम असेल तर त्यांना 7A म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो आपण 7व्या क्रमांकाला त्यांना एक प्रकारे बसायला सीट भेटते, ठीक आहे. त्या लेवलचं त्यांना सन्मान त्या ठिकाणी भेटते. तर आपण ती अग्रक्रम तालिका पाहून घेऊ, कारण की एक्झाममध्ये वेळोवेळी विचारलेले आहेत. त्यामध्ये बघा, प्रथम क्रमांक आहे प्रेसिडेंट, राष्ट्रपती, ठीक आहे. 1 नंबरला कोण आहेत, राष्ट्रपती, ध्यानात ठेवा. 2 नंबरला कोण आहेत, उपराष्ट्रपती. 3 नंबरला कोण आहेत, पंतप्रधान, ठीक आहे. 3 नंबर पंतप्रधान. 4 नंबरला कोण आहेत, गव्हर्नर्स ऑफ स्टेट्स विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट्स, म्हणजे त्या राज्यामध्ये बरं का. हा राज्यसेवा मेन्समध्ये अग्रक्रम तालिकेवर भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. त्यामध्ये त्या राज्यामध्ये जे राज्यपाल आहेत तर ते 4 नंबरला आले. 5 मध्ये ध्यानात ठेवा, फॉर्मर प्रेसिडेंट्स म्हणजे माजी राष्ट्रपती आले 5 नंबरला, ठीक आहे. 5A ला ध्यानात ठेवा, उपपंतप्रधान कधी येतं, 5A उपपंतप्रधान, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि 6 नंबरला कोण आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ठीक आहे, सरन्यायाधीश राहतील. आणि स्पीकर ऑफ लोकसभा म्हणजेच एक प्रकारे म्हणू शकतो आपण सभापती राहतील 6 मध्ये. नंतर 7 मध्ये भरपूर जण आहेत, ती ध्यानात ठेवायची तुम्हाला. त्याच्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टर्स ऑफ युनियन, त्यानंतर चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट्स विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट म्हणजे त्या राज्यामध्ये त्यांचे CM राहतील, ठीक आहे. नंतर डेप्युटी चेअरमॅन प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष या ठिकाणी राहतील. नंतर म्हणू माजी पंतप्रधान पण राहतील. नंतर लीडर्स ऑफ ऑपोजिशन इन राज्यसभा आणि लोकसभा, लोकसभेचे आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते पण राहतील 7 नंबरला. आणि 7A मध्ये ध्यानात भारतरत्न प्राप्त व्यक्तिमत्व त्या ठिकाणी राहणार आहे, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता शेवटी तुम्हाला एक क्वेश्चन आहे, ते क्वेश्चन पाहून घ्या आणि त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बघा,
भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत किती वेळा रद्द करण्यात आला होता? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा आणि 4 वेळा. तर त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट सेशनपर्यंत. तोपर्यंत जय हिंद.